तर मिस्टर आर्नॉल्ड ज्यांनी आहे मी त्यांचा स्टॅच्यू बनवला, तर त्यांचा एक माझ्या पुढे तो एक आदर्श आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो, मला या वयात कसलाही आजार नाही, बीपी नाही, शुगर नाही, डायबिटीस नाही, म्हणजे नाही का मूळव्याध नाही, किंवा अपेंडिक्सचा काही प्रॉब्लेम नाही, किंवा हरण्यासारखे जे असतात ते तसे काही आजार नाहीत, लिगामेंटचे तर काहीच प्रॉब्लेम नाही. हे करत असताना मला माझ्या लक्षात आलं का आपण जर व्यायाम केला आणि व्यायामाच्या बरोबर एखादा छंद जोडला, पोट भरण्यासाठी आपण तर एखादी कला आत्मसात करू शकतो, एखादा व्यवसाय करू शकतो, पण त्या कलेमुळं आणि व्यायामामुळं जे मेंटली ट्रेस आहे तो व्यायामामुळं किंवा एखाद्या छंदामुळं जाऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. त्याचं कारण असं आहे की मी संध्याकाळी जर 7ला व्यायामाला गेलो तर मी तरुण मुलाबरोबर 2 तास वर्कआउट घेतो. चित्रकार असल्यामुळं मला तिथं पण आनंदच मिळतो. एखादी कलाकृती निर्माण झाली म्हणजे नाही का, आता समोर जो तुम्ही हा स्टॅच्यू बघताय हा स्वतः POP मध्ये मी बनवलेला आहे. म्हणजे निरोगी राहण्यासाठी व्यायाम तर एकदम उत्तम आहेच, पण त्याच्याबरोबर तुमच्याकडे एखादं गायन, वादन, छंद, काही कला, गुड हॅबिट जर एखादी असेल तर माणसाला ती निरोगी राहायला आणि एखाद्या ट्रेसच्या प्रसंगातून बाहेर न्यायला कारणीभूत ठरू शकते. हे मी अभिमानाने आणि आनंदाने सांगू शकतो. मी असा घटक आहे सर, तर मी जर रस्त्याने चाललो सायकलवरती तर मला 5 वर्षाच्या मुलापासून तर 70, 80, 90 वर्षाचे माणसं म्हणजे नाही का बिल्डर म्हणून किंवा चित्रकार, पेंटर म्हणून चांगले ओळखतात. मला ट्रेस यायचं कारणच नाही, कारण मी अशा दोन्ही गोष्टी जपतो की ज्याने माझं कौतुकच होतं. मुलांना हेच संदेश द्यायचा आहे का तुम्ही पण निरोगी राहा, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देशाची आणि राष्ट्राची सेवा करा. आता समजा मी सायकल चालवतो तर मला दवाखान्याचा खर्च काहीच नाही सर. सायकल माझी 100-500 रुपयाची सायकल आहे. आता अलीकडं गेअरवाल्या सायकल आल्या, तर गेअरवाल्या सायकलमुळं काय झालं, त्या महाग खूप आहेत. आता समजा मी 5 मिनिटात जर 5-6 किलोमीटर जाऊ शकतो, 10 किलोमीटर ह्या अशा सायकलवरती, तर गेअरच्या सायकलवर लोक 30, 40, 50 किलोमीटर जातात. त्याच्यात त्यांचं काहीच एक्झर्शन होत नाही, जे एक्झर्शन व्हायला पाहिजे. जशा जुन्या सायकली आपल्या हिरो होंडाच्या, हरकुलसच्या सायकली होत्या, त्याच्यात एक्झर्शन होतं. इथं एक्झर्शन होत नाही, कॅलरी जळत नाही, कॅलरी बर्न होत नाही.